नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यामध्ये मास संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष श्री नितीन तलवारे हे इथे आहेत आणि त्यांच्यासोबत एक आजी आणि एक मावशी यांचं बरेच एक चार दिवसापासून म्हणजे 30 तारखेपासून उपोषण चालू आहे। तर संबंधित तक्रार काय आहे त्यांनी तहसीलदारांना पण आणि BDOला पण याबद्दलचे निवेदन अगोदर दिले आहे। तर संबंधित कारवाई अगोदर दिल्यापासून जवळपास ही 2024 पासून हे प्रकरण चालू आहे। तर या प्रकरणाचा आपण पूर्ण सखोल माहिती घेऊया। नितीन तलवारे दादा नमस्कार। नमस्कार। ओके, काय आहे प्रकरण? संबंधित प्रकरण तुम्ही सांगा जेणेकरून महाराष्ट्राला हे प्रकरण कळून जाईल। मुळात हे प्रकरण म्हणजे अनुसूचित जातीतल्या व्यक्तींची जागा हडप करण्याचा हा प्रकार आहे। मुळात अनुसूचित जातीच्या लोकांना गेल्या अनेक पिढ्यापासून मागास असल्यामुळे ह्या लोकांना सरकारच्या माध्यमातून त्यांना विकासाच्या पर्वात येण्यासाठी अनेक सोयी सवलती सरकारच्या माध्यमातून दरवर्षी राबवले जातात। या ठिकाणी तशाच पद्धतीचं खंडगाव मौजे मुखेड तालुक्यातलं एक गाव आहे। त्या गावामध्ये जवळपास 80, 85, 90च्या दरम्यान गावठाण वस्तीवाड म्हणून गावठाणचे जे काही प्लॉट आहेत गायरांचे ते प्लॉट वाटप झाले। त्यामध्ये जवळपास 100-150 लोक त्या ठिकाणी लाभधारक आहेत त्या प्लॉटचे। त्याचपैकी एक प्लॉट 141 क्रमांकाचा क्रमांक वाईज ते प्लॉट आहेत। गावचा नकाशा आहे, त्या नकाशाप्रमाणे ते प्लॉट वाटप झालेले आहेत। त्या वाटप प्लॉटमध्ये 141 क्रमांकाचं जे प्लॉट आहे ते मयत सकाराम मरिबा कांबळे या अनुसूचित जातीतील मांग या जातीच्या समाजातल्या व्यक्तीच्या नावाने इश्यू झालेला आहे। त्या ठिकाणी त्यांना तो कब्जा दिलेला आहे। त्यांना कब्जा जागा दाखवून दिली, कब्जा दिला। त्यानंतर ते कालांतरानं ते वयोवृद्ध होऊन मयत झाले। त्यांच्या पश्चात ही मरुबाई सकाराम कांबळे त्यांची पत्नी आहे आणि त्यांची एक सूनबाई आहे। त्यांना 2 मुलं आहेत, राजाराम आणि दुसरा एक मुलगा आहे। ते दोन्ही मुलं आता हे अनुसूचित जातीचे एसीचे लोक असल्यामुळं हे पोट भरून घेण्यासाठी एक मुलगा राजाराम नावाचा मुलगा तेलंगणामध्ये आहे आणि दुसरा मुलगा गुजरातमध्ये आहे। त्याचं घरी कोणी राहत नाही, फक्त ही वयोवृद्ध महिला लहान नातांना घेऊन इथं राहते। त्या प्लॉटपासून जवळपास अर्धा किलोमीटरच्या जास्त अंतरावर यांचं जुनं घर आहे आणि त्याच घरात राहतात लोक। आता बाहेर असल्यामुळं यांना कुठं जायचं किंवा प्लॉटला बघायचं कधी वाटलं नाही। जे काही त्यांना प्लॉट वाटप झालं तर ते त्या ठिकाणी दगडं टाकून त्या ठिकाणी लाकडं टाकून तो कब्जा होता। साधारणतः जर बघायचं झालं तर ग्रामीण भागामध्ये अशाच पवळा टाकून दगडं टाकून कब्जे असतात सगळ्या ग्रामीण भागामध्ये। त्याच पद्धतीने तिथं त्यांचा कब्जा होता। परंतु त्याच्याच बाजूला गावातीलच एकाळे नावाचे परमेश्वर एकाळे, शिवाजी एकाळे, यादव एकाळे असे जे काही संबंधित गावचे लोक आहेत त्या लोकांनी त्याच्याच बाजूला त्यांचे 2-3 प्लॉट आहेत, ते 2-3 प्लॉट धरले आणि यांचं पण प्लॉट आता यांचं बघायला कोणी नसल्यामुळं यांचे लेकरं सगळे तेलंगणामध्ये आणि गुजरातला असल्यामुळे यांचं बघायला कोणी नाही। म्हणून यांनी काय केलं, ते संधी बघितली आणि तिथं हळूहळू दगडं टाकणं, ढोरं बांधणं अशा पद्धतीचं नियोजन करून त्यांनी अक्षरशः ती जागा आता त्यांनी म्हणजे जवळपास मला वाटते 22 तारीख त्याच्या अगोदर 4-5 दिवसांनी त्यांनी बांधायला काम सुरुवात केली। 2-3 अधिक प्लॉटमध्ये ह्यांच्या ते आलेले आहेत। आता त्यांचं म्हणणं त्या ठिकाणी आहे की हे प्लॉट आमचंच आहे आणि विशेष सांगायचं म्हणजे दुर्दैवाची बाब अशी आहे, ग्रामपंचायत अंतर्गत ते ग्रामपंचायत येते खंडगाव म्हणून। त्या ठिकाणी ज्या व्यक्तीने ही जागा विकली परस्पर मालक मूळ हे, परंतु ह्यांची माणसाने विकली जे की त्याची जागा अधिकृत त्या ठिकाणी नाहीच। त्याला मिळालेले आहेत ते त्याच्यापासून 1 किलोमीटर लांब आहेत। तो व्यक्ती तिथं एवढी मोठी जागा धरलाय आणि त्या व्यक्तीने त्या ठिकाणी परस्पर प्लॉट टाकून 1-1 गुंठ्याचे प्लॉट टाकून नमुना नंबर 8ला लावून बाउंडवर विकायला लागलाय आणि तसाच पद्धतीचं प्लॉट विकलाय। मूळ मालक बाजूलाच राहिला। मग जेव्हा हे यांच्या निदर्शनास आलं, जेव्हा ह्यांना हे कळलं की बाबा आमचा प्लॉट कोणीतरी धरलेला आहे, म्हणून हे तेव्हा न्याय मागण्यासाठी गावातल्या काही पुढारी लोकांना भेटले। परंतु गावातल्या पुढारी लोकांचं सगळ्यात मोठं दुर्दैव असं आहे की आम्हाला सगळे लोक लागते म्हणतात। मग न्याय कसं कराल? मग मारून घ्या, पोलीस स्टेशनला जा अशी भावना असते ग्रामीण भागामध्ये। परंतु त्या ठिकाणी न्याय मिळाला नसल्यामुळं नाईलाजानं हे लोक, माझ्याकडे पुरावा पण आहे, 22 तारखेला 10व्या महिन्यामध्ये 2024ला यांनी संबंधित पोलीस स्टेशनला गेले, परंतु पोलीस स्टेशनला अद्याप त्याच्यामध्ये न्याय मिळाला नाही। शेवटी यांनी मास संघटनेला एक लेखी पत्र दिलं, विनंती केली, न्याय मागितलं आणि तेव्हापासून आम्ही हे काम करतोय 2024 पासून यांच्यासोबत। आम्ही या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी साहेबांना सुद्धा आम्ही पत्र दिलंय। या ठिकाणी गटविकास अधिकारी असतील, तहसीलदार असतील, पोलीस स्टेशनला सुद्धा आम्ही संघटनेच्या वतीनं पत्रव्यवहार केला आहे जवळपास 31 तारखेला 12व्या महिन्यात 2024मध्ये। त्यांच्यापासून काही तुमच्याकडे रिप्लाय आता कसलाच नाही, लेखी फक्त कारवाई वगैरे केली? नाही, काहीच कारवाई नाही, फक्त कारवाई करतो म्हणून लेखी पत्र त्यांनी आम्हाला काढले
की बाबा उपोषण तुम्ही धरू नका, तुम्ही मोर्चा आंदोलन करू नका, आम्ही तुम्हाला मदत करू, अशा पद्धतीची भूमिका फक्त त्यांचीच राहिली. साधारण किती दिवसापासून हे उपोषण चालू आहे? आता कितवा दिवस आहे? आता हे उपोषण आम्ही 30 तारखेपासून करतोय. आजीचं 31 वय काय तारखेपासून. असेल साधारण? आता हेचं वय आहे 80 वर्ष. आता हिची तब्येत खराब झालेली आहे. 4-5 दिवसापासून आमरण उपोषण चालू आहे. आणि एकतर उन्हाळा पावसाळा असा खेळ चालू आहे निसर्गाचा. त्याच्यामध्ये वातावरणामुळं मच्छर डास वगैरेमुळं आता जास्त तब्येत खराब झाली. त्यांची सकाळी चेकअप वगैरे झाले का? नाही, चेकअपला सुद्धा प्रॉब्लेम चालू आहे. 4 दिवस झालं आम्हाला फक्त एका दिवशी येऊन चेकअप केले आणि पोलीस प्रशासन सुद्धा या ठिकाणी नाही. विशेष म्हणजे ह्या प्रकरणामध्ये काल परवाच्या दिवशी परत एकदा बांधकाम चालू केले बांधायला म्हणून ह्या लोकांनी त्यांना थांबवाय गेले होते. पण त्यांनी आरेरवाची भाषा करून जातीवाचक बोलून अंगावर धावून येऊन, यांच्या पाठीमागे पुरुष कोणीच नाही, या 2च महिला आहेत. अंगावर धावून येऊन यांच्या शिवीगाळ केल्यामुळे हे लोक पोलीस स्टेशनला गेले. परंतु मुखेड पोलीस स्टेशनचे PI लक्ष्मण केंद्र नावाचे आहेत, त्यांनी अक्षरशः ह्यांनाच हात जोडलं. काहीतरी दबाव आला असेल कदाचित त्यांना, आम्हाला माहीत नाही. परंतु ह्यांना हात जोडल्यानं म्हणलं तुम्ही आधी बाहेर व्हा माझ्या ऑफिसच्या. म्हणून अक्षरशः दिवसभर थांबून सकाळी 10ला गेले, संध्याकाळी 7-8 वाजता ह्यांना अपमान करून ह्यांचा त्यांनी पोलीस स्टेशनमधून हाकलून दिलेलं आहे. तहसीलदार साहेबांनी सुद्धा आम्हाला पत्र दिले, माझ्याकडे पत्र पण आहे. तहसीलदार साहेबांनी आम्हाला पत्र दिले की याच्यामध्ये सांगितलं आम्हाला की बाबा तुम्हाला 1 महिन्याचा मला वेळ द्या आणि 1 महिन्याच्या नंतर मी तुम्हाला मदत करतो. परंतु 1 महिन्याचं पत्र देऊन सुद्धा 3 महिने उलटून गेले. त्याने आम्हाला न्याय दिला नाही. बांधकाम बुडाला होतं बेसमेंटला, तर बांधकाम आज स्लॅब लेवलला गेले, तरी आम्हाला न्याय मिळायला तयार नाही. म्हणून पुन्हा एकदा आम्ही 31 तारखेपासून हे उपोषण चालू केलं आहे. आता आमचं 30 तारखेपासून उपोषण आम्ही केलेलं आहे. आता आमचं ठाम म्हणणं आहे, या ठिकाणी जोपर्यंत ह्या महिलांना न्याय मिळणार नाही, यांच्या मागं पुरुष नाही, यांच्या मागं सपोर्ट नाही, यांच्या मागं कोण नाही म्हणजे आम्ही आहोत. आणि जोपर्यंत आम्हाला संविधानावर विश्वास आहे, आम्हाला कायद्यावर विश्वास आहे, उशिरा न्याय मिळेल हरकत नाही, परंतु न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही संघर्ष करत राहणार आहोत. त्यामुळे यांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. आमरण उपोषण चालू आहे. 4था दिवस आहे. आजीची तब्येत खराब झाली, मावशीची पण तब्येत खराब झाली, तुम्ही बघू शकता. तिला उठताच येईना गेले, बसल्या जागेवर. आजी नाव काय आपलं? मरुबाई सकाराम कांबळे. ओके. काय वाटते तुम्हाला या प्रकरणामध्ये? मला मिळू शिकावं वाटते. मजा जागा म्हणजे मला माझं आहे ते सगळं म्हणजे मला देवा, तहसीलदारानं देवावं. हो का आहे ते आता तहसीलदारापाशीच आहे सगळं. हां, तहसीलदार तुम्हाला भेटले का? नाही आलं तसं. आलं तसं आले नाही. गेल्या बारला उठिले तसं आमच्याकडे आले नाही तर